गाण्यात काय म्हणलंय? दिल में, जा में, होठों पे, आंखों में तू है. पण ही ह्याच्यामध्ये कुणी दुसरंच आहे की, ते मनामध्ये कुणीतरी आहे, डोळ्यामध्ये कुणीतरी आहे, कुणीतरी आहे. देव बी म्हणत असेल बाबा माझा काही संबंध नाही बाबा तुम्ही बघून घ्या. हालेलुया, हालेलुया. समजतंय काय? आपण काही गोष्टी शिकतो. मला सांगायचा उद्देश काय होता, अब्रामाच्या जीवनामध्ये 24 वर्षानंतर तो आनंद आला. कारण काय? परमेश्वर त्याला विश्वासाचा जनक किंवा विश्वासाचा पिता बनवला. आमचा विश्वास कसा आहे, आम्ही कशा प्रकारे विश्वास विचारतो. 22व्या अध्यायामध्ये आता काय झालं माहिती आहे का? त्याच लेकराला परमेश्वरानं सांगितलं की अब्रामा, तू ज्या लेकरावर प्रेम करतोस त्याच लेकराला घेऊन तू मोरिया पर्वतावर जा. दुसरं कुणी असतं तर म्हणून सर 99 वर्षामध्ये एकच पोरग झाले, पुन्हा होतील का नाही माहित नाही, आणि ह्याला बी तुम्ही काय करा म्हणाला द्या म्हणा, मग आम्ही काय करायचं. पण अब्रामाला माहिती एक गोष्ट काय माहिती ती माहिती आहे का? जर परमेश्वर माझ्या 99 वर्षाच्या ह्या मेलेल्या देहाला जिवंत करून मला मूळ देऊ शकतो, तर मी देवाची जर आज्ञा जर पाळलो असे 100 इसाक माझ्यासाठी प्रभू. हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट अब्रामाला एक माहिती होतं, मी देवाचा आज्ञाकारी सेवक आहे. माझ्या बापाचं घर सोडत असताना आज्ञाकारी राहील, आता ह्या लेकराला मी पर्वतावर घेऊन जाताना केवळ आज्ञाकारी राहील. तिसरी एक महत्वाची गोष्ट अब्रामात काय होती माहिती आहे का? देवा, माझ्यासाठी तू सोडून बाकी कोणी नाही. माझ्यासाठी पहिलं कोण आहे? तू आहेस. माझं पहिलं प्रेम तू आहेस. माझं पहिलं जे काय असेल ते तू आहेस, कारण मला तू माझ्या बापाच्या घरून तू काढलेला आहेस. हालेलुया. अब्रामाला काय माहिती होतं? अब्राम काय म्हणायचा? माझ्या जीवनात माझं पहिलं जे काही असेल परमेश्वर. म्हणून मी बऱ्याचदा शिकवताना एक असं म्हणतो की उत्पत्तीचा 22वा अध्याय म्हणजे काय आहे माहिती आहे का? की तुम्ही कुणावर प्रेम करता? तुम्ही दिलेल्या वस्तूवर प्रेम करता का देणाऱ्यावर करता? ह्याची निवड म्हणजे उत्पत्तीचा 22वा अध्याय. तुमच्या लक्षात आलं नाही? मी असं म्हणतो परत, दिलेल्या वस्तूवर तुमचं प्रेम आहे की देणाऱ्यावर आहे? विचारायला तुम्हाला काही, तुमचं प्रेम कुणावर? दिलेल्या वस्तूवर आहे की देणाऱ्यावर? दिलेल्या वस्तूवर प्रेम आहे की देणाऱ्यावर? काय काय आम्हाला काही दिलंच नाही, आम्ही काय मागावं? आम्ही जी मागायला दिलंय मोठं आहे, पप्पा ऐकून घेऊन द्या आम्हाला. पप्पा 10-5 गाडी घेऊन द्या. असलं काहीतरी मागायला आम्हाला भेटलंच नाही काही. पण विरोधाचं भांडण तुम्हाला सांगतो, अब्रामाचं 22वा अध्याय मी बऱ्याच ठिकाणी असं सांगतोय, जे दिले त्याच्यावर माझं प्रेम नाही हो, अशा 100 वस्तू मला देऊ शकते. पण माझं पहिलं प्रेम ज्याच्याकडून भेटले ती माझं पहिलं प्रेम. हालेलुया. तरी मी पूर्वा 14 फेब्रुवारीला गुलाब दिला की झालं तिथे होत. ती बी नकली काय करते, कुठला तरी गुलाब आणते कुठल्या तरी पुरीचा, आणि ते जानू झालं एक गुलाब दिले की पकडली. त्याच्यात एक अजून एक असते चॉकलेट, 5 रुपयाची कॅडबरी टाकलं होते, जानू तुला चॉकलेट. अहो तुम्ही एक म्हणा मुलांनी किंवा मुलींनी, ज्या दिवशी माझं पहिलं प्रेम माझं प्रभू येशू ख्रिस्त आहे, तुमच्या अभिषेकामध्ये किती मुलींनी असं म्हणायचं की माझं पहिलं प्रेम येशू ख्रिस्त आहे. जर कुणी आला असलं चंद्र म्हणणार तुम्हाला, तर त्याला काय म्हणा, तू आधी येशूवर प्रेम करून दाखव रे. तुझं प्रेम येशूवर किती आहे दाखव. त्यानं जर म्हणला मी खा के जे मर जाऊ, त्याला म्हणा जा मर, लिहून दे चिठ्ठीवर लिहू, मरतो नाही होते मी. पण तुमच्या आमच्यासाठी एका माणसानं प्रेम केलेलं आहे. हालेलुया. तुमचं प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून मला तुम्हाला आता एक गोष्ट सांगून आता आपण प्रार्थना करणार. अब्रामाला माहिती काय होती माहितीये का? मी ज्या परमेश्वराची भक्ती करतो ना, माझा परमेश्वर
त्याच्यासाठी शेवटपर्यंत मी आज्ञाकारी राहिलो का नाही, याची बली जरी दिलो ना मी, त्याच्यासारखे 100 लेकरं मला देऊ शकतात. 100. कधी तुम्ही 10वी 12वी जर पास झालो, एक आवर्जून बघा, खास मुलं तुमच्या वडिलाच्या डोळ्यात डोळे घालून बघा. 10वी पास झाल्यास तुमचा बाप किती रडल बघा. तुम्हाला दाखवणार नाही. काय म्हणून माहिती आहे का, माझा 10वी पास झाला. कुठून कुठून तुमच्यासाठी पेय आलं. तुमच्या आईला तुम्ही 12वी पास झाल्यास बघा, मुलींनी खास. काय म्हणून माहिती आहे का, माझी मुलगी 12वी पास झाली. आजकाल मुली काय करतात, 12वी पास झाली की चंद्र बघतात ते. आता त्या आई वडिलाचा काय दोष आहे? आई वडिलाचा दोष नाही हो, दोष तुमच्या प्रेमाचा आहे, दोष तुमच्या सिलेक्शनचा आहे. तुमचं सिलेक्शन बी असं पाहिजे. आजकाल सिलेक्शन कसं होईल, पोरगी MBBS ला आहे आणि पोरग 10वी नापास. काय तर हमारा प्यार आहे. पोरगी कितवीला आहे, D.Ed करायले, पोरगी D.Ed करायले, आणि पोरग काय करते, सिमेंट कॉन्ट्रॅक्टचं काम करते. दिल दिया है जान भी देगी, हे सनम चिकन उठाएंगे. पाऊस पडला की फिरतो बे, तो चिकन आहे. अरे काय सिलेक्शन आहे. ठीक आहे, तो काय विचार करा की मुलगी किती आहे, B.Com आहे, आणि त्यांचं ती कार्टून